स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील यांना अभिप्रेत समाजकार्य आणखी वृद्धिंगत व्हावं. आमदार पी.एन. पाटील प्रेमी आयोजित रक्तदान शिबिरात अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामी यांचं प्रतिपादन. कधीही स्वतःचा स्वार्थ न पाहता जनतेसाठी अविरत सेवा देणाऱ्या स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील यांना अभिप्रेत असलेला सामाजिक कार्याचा वारसा आणखी वृद्धिंगत व्हावा, असं प्रतिपादन कनेरी मठाचे अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामी यांनी केलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आमदार पी.एन. पाटील प्रेमी आणि विठाई चंद्राई शैक्षणिक आणि सामाजिक फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबिर प्रसंगी ते बोलत होते. 23 मे रोजी स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील यांचा प्रथम स्मृतिदिन होत आहे. या निमित्ताने गेल्या 15 दिवसांपासून विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यातीलच एक भाग म्हणून वाकरे फाटा येथील विठाई चंद्राई हॉलमध्ये जीवनधारा आणि वैभव लक्ष्मी या ब्लड बँकेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराला करवीर विधानसभा मतदारसंघाबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार पी.एन. पाटील प्रेमींसह रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुरुवातीला अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, गोकुळ दूध संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पी.एन. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यानंतर रक्तदान शिबिराला प्रारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामी यांनी स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील यांनी स्वतःचा स्वार्थ न बघता नेहमीच जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहिले. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांची जनसेवा ही सुरूच होती. त्यांनी आपल्या कर्तृत्ववान कार्यशैलीमुळे, मोठा जनसंपर्क आणि सामाजिक कार्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं असल्याचं सांगत स्वर्गीय पी.एन. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पी.एन. पाटील समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.